पुण्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयी संकल्प सभेचं आयोजन। पुण्यातील कात्रज भागामध्ये संध्याकाळी 7 वाजता ही सभा। मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड दौऱ्यावर। रायगडच्या तळा या ठिकाणी अजित पवारांची जाहीर सभा। सभेनंतर रोह्याच्या नागोठे ठाण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावाही पार पडणार। तर ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज लालबाग परळ। शिवडीमधील शाखांना भेट। ठाकरे बंधू लालबाग इथल्या प्रभाग क्रमांक 204 मधून प्रचाराची सुरुवात करणार। उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील शाखांना भेटी। फडणवीस तुम्ही हिंदू आहात की नाही ते आधी सांगावं। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंनी डिवचलं। कॅमेरामॅन कार्टूनिस्टची युती झाली असं एक जण म्हणाला। मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला। तर महायुतीच्या भीतीनं ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांची टीका। पुढील 4 वर्ष सरकार आपलं आहे, निधी कमी पडणार नाही। कुठे तुतारी वाजवायची, कुठे मशाल हातात घ्यायची या भानगडीत पडू नका। ठाकरे बंधूंकडे विकासाचा प्लॅन कुठेच नाही, मंत्री गिरीश महाजनांची टीका। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात जाणार। मनसे नेते अविनाश जाधव याचिका दाखल करणार। ठाण्यामध्ये अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब, तर पोलिसच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेतात। अविनाश जाधव आणि राजन विचारे यांचा आरोप। बिनविरोध निवडणूक झालेल्या उमेदवारांविरोधात आयोगाला पुरावे द्यायला आम्ही तयार। अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर या प्रकरणी ॲडव्होकेट असीम सरोदे आमच्या सोबत असून वेळ पडल्यास आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, अविनाश जाधवांचा इशारा। मनसे नेते मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची दुपारी 12:30 वाजता भेट घेणार। बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणी चर्चा करणार। रिटर्निंग ऑफिसर्सची भूमिका संशयास्पद असून कारवाई करावी अशी मनसे नेत्यांची मागणी। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा निकाल आयोगानं राखून ठेवावा, तसंच याची निवृत्त न्यायाधीशांपर्यंत चौकशी व्हावी अविनाश जाधवांची मागणी। तर नोटा ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक घेण्याची सुद्धा मागणी। कालपर्यंत ईव्हीएमला दोष आणि आता बिनविरोधवरून टीका करतायत। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। शिंदे फडणवीसांच्या मनात बाळासाहेबांची भीती। तर संजय राऊतांचा दावा, शिवसेना मनसेच्या बंडखोरांना जनता मतदान करणार नाही, बंडखोरांवर कारवाई होईल, संजय राऊतांकडून कारवाईचे संकेत। बिनविरोध फार्स मग निवडणुका घेता कशाला, सामनाच्या अग्रलेखातनं सत्ताधाऱ्यांवर निशाणा। राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांची मनमानी, यंत्रणांचा उन्माद टोकाला, सामनातनं टीका। ठाण्यामध्ये राऊत आणि अविनाश जाधवांची संयुक्त पत्रकार परिषद आज होणार। तर आज संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यामध्ये ही संयुक्त पत्रकार परिषद होणार। बिनविरोध नगरसेवक निवडीवरून राऊत आणि अविनाश जाधव काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची एकच सभा होणार। शिवतीर्थवर एकाच सभेमध्ये या ठिकाणी भाषण होणार। तर दणदणीत सभा होईल अशी माहिती राऊतांची माहिती। तर ठाण्यामध्ये आणि नाशिकमध्ये एक संयुक्त सभा होईल असंही राऊतांकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री शिंदे आज बालेकिल्ला ठाण्यामध्ये प्रचार करणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज संध्याकाळी ठाण्यामध्ये रोड शो। रोड शोच्या माध्यमातून शिंदे ठाण्यातील प्रचाराचा शुभारंभ करणार। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार घड्याळाचा प्रचार करणार। तब्बल 2.5 वर्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवडमध्ये हे नवं राजकीय चित्र। नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय प्रचाराला गती। पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर अध्यक्ष दुनेश्वर पेठे प्रभाग क्रमांक 23 मधून मैदानात। तर काही प्रभागांमध्ये महाविकास आघाडीचं मतविभाजन होण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र पॅनल तयार करून प्रचाराला सुरुवात। उद्धव ठाकरेंची 9 जानेवारीला नाशिकमध्ये, तर छत्रपती संभाजीनगरात 10 जानेवारीला जाहीर सभा। सभेसाठी ठाकरे गटाकडून टीजरही जारी। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 97 उमेदवार रिंगणात। सुजात आंबेडकरांचा प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप। प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपात जाणार होत्या। प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची डील झाल्याचाही सुजात आंबेडकर यांचा दावा। महायुतीच्या भीतीनं सर्व एकत्र आलेत। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर कार्टूनिस्ट आणि कॅमेरामनचा संघर्ष फडणवीसांना कळणार नाही, राऊतांचा पलटवार। याच वर्षी बिनविरोध उमेदवार आले नाहीत। पालिका निवडणुकीसाठी प्रचंड पैसा लागतो, त्यामुळे आधीच लोकांनी शस्त्र खाली टाकली, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। तर अर्ज मागे घेण्यासाठीच हत्या केल्या का याचीही चौकशी होईल, गायकवाड यांचं वक्तव्य। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतायत। वर्दीची शान न राखता पोलीस काम करतायत।
ठाण्यातील व्हिडिओवरून संजय राऊतांचा महायुतीवर आरोप. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर लक्ष देत नाही, थंडीमध्ये जुन्या जखमा उफाळून येतात, त्यातलाच हा प्रकार. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर राहुल नार्वेकरांचा पलटवार. एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंब दरे गावात मुक्कामी. शिंदेंनी ग्रामदैवत उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. याच वेळी एकनाथ शिंदेंसोबत भरत गोगावले देखील उपस्थित होते. फोर्ट परिसरातील रिगल सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकला. पुतळ्याची साफसफाई आणि डागडुजीसाठी हा पुतळा झाकण्यात आल्याची माहिती. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंची जयंती. सांगलीमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती होण्याची शक्यता. विश्वजित कदमांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण. सांगलीमध्ये सर्व 78 जागांवर आमचे उमेदवार असल्याची विश्वजित कदम यांची माहिती. नागपुरात राजकीय पक्षांनी तिकीट नाकारलेल्या बंडखोर उमेदवारांनी तयार केलं स्वतःचं पॅनल. भाजप, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना अशा पक्षांमधील बंडखोर उमेदवार पॅनलच्या माध्यमातून रिंगणार. आदेश आला की माघार घ्यावीच लागते, आता माझाच बळी. डोंबिवलीतल्या ठाकरेंच्या उमेदवार वैशाली म्हात्रेंसोबतची ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल. तर कल्याण डोंबिवलीमध्ये निवडणूक निकालाआधीच 20 उमेदवार हे बिनविरोध. TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी आधी घोषणा करून युती तोडली. भागवत कराड यांचा आरोप. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचाच महापौर होईल, भागवत कराड यांचा दावा. मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला. तर अवकातीत राहून बोलायला शिका. अजित पवारांवर बोलणाऱ्या नवनीत राणांवर संजय खोडके यांची टीका. फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला. फडणवीसांचे कार्यकर्ते दादागिरी करतात. फडणवीसांनी विकास कुठे आणला? काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल. नवनीत राणांकडून पती रवी राणा यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार. भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत असताना नवनीत राणांकडून युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार. साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांच्यात थेट लढत. जनसंख्या नियंत्रण विधेयकाला ओवैसी पाठिंबा देणार का? नवनीत राणांचा सवाल. तर संविधानाला मानत नाही असं ओवैसी म्हणतात. नवनीत राणांची ओवैसींवर टीका. टोलमध्ये सतेज पाटलांकडून भ्रष्टाचार. मात्र मी मंत्री झाल्यावर हा टोल घालवला. चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटील यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप. पुण्यामध्ये गुंडांना राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मवर उमेदवारी. मात्र या जागा सचिन खरात गटाला दिल्या असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया. तर अजित पवारांशी चर्चा करून बोलेन, सचिन खरातांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. परभणीमध्ये गैरसोयीचं मतदान बूथ रद्द करण्याची मागणी. प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांचं आंदोलन करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन. 4 ते 5 किलोमीटर दूर अंतरावर नवीन मतदान बूथ निर्माण केल्यानं मतदारांचा संताप.